दादा पवार गट तिसरा क्रमांक 1,00,000 रुपये महादेवांना कोंढरे अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट तर चतुर्थ पारितोषिक 75,000 रुपये सन्माननीय बाबाजी शेठ शेळके आदर्श सरपंच पिंपळोली यांच्याकडून आहे। प्लेअर ऑफ द डे साठी 4 दिवसांसाठी स्पोर्ट्स सायकल आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ॲक्टिवा ही दोन्ही बक्षिसं फक्त मुळशी तालुक्यातील खेळाडूंना मिळणार आहेत। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी आकर्षक चषक आहेत आणि गिफ्ट वाउचर सुद्धा आहेत। बरे क्रीडा संकुलचे मैदान मुळशी करंडकचा थरार मागचे 3 दिवसापासून आपण पाहिलाय। चौथ्या दिवसाच्या खेळाचा प्रारंभ होईल। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका अर्थातच अलॉंग दी कार्पेट चेंडू वाईडिश मिडॉनला तिथे क्षेत्ररक्षक आहे। धावफलक पुढे पोहोचेल। सुरुवात होते मानदेवी क्रिकेट क्लब मान। खरं तर फेब्रुवारीचे महिना सुरू असेल मात्र यावर्षी फार मोठा ड्यूचा फॅक्टर वर्षभर जाणवला नाही। अगदी हवामान कोरडे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आकाशामध्ये ढग नाहीत आणि विशेष म्हणजे मैदानामध्ये दवाचा अजिबातही प्रादुर्भाव नाही आहे आणि त्यामुळे जरी पहिली बॅटिंग करण्याची वेळ आली थोडीशी आर्द्रता असू शकते विकेटमध्ये त्याचा पहिल्या 2-3 षटकांमध्ये फटका बसेल मान संघाला मात्र खूप मोठा काही परिणाम होईल असं चित्र अजिबात नाही आहे। तर सकाळच्या दिवसातल्या सकाळच्या सत्राला प्रारंभ होतोय। धावफलकावरती 2 धावा षटक क्रमांक पहिलं इथे मैदानामध्ये सुरू होतंय। 9 सामने आपल्याला दिवसभरात कव्हर करायचे आहेत। मागचे दोन्ही दिवस आपण एक संघ पुढे घेऊन गेलेलो आहोत। तर इथे 38 सर्कलच्या डोक्यावर डीप एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट अत्यंत देखणा चौकार 4 रन। पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा फायदा उठवला इथे फलंदाजांनी आणि धावफलकावरती मिळतायत इथे उंच उंच फटका टोलेच्या पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा चौकार। बाईज 1 धाव इथे मिळणार आहे। समित जोशी सर आणि अक्षय निर्मल सर ऑफिशियल्स या सामन्यासाठी काम करतायत। मागचे 4 दिवस त्यांना आपण पाहिलेले आहे। 0 कॉन्ट्रोवर्सी अत्यंत सुंदर निर्णय या मैदानामध्ये गाववाईज टीम आहेत। फटका निश्चित लांब लचक आहे खूप लांब हुक केलेला चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावा। पहिल्या षटकामध्ये पडला धावांचा पाऊस 2 चौकार 1 षटकार तर धावफलकावरती तब्बल 17 धावा 17 ऑन बोर्ड। षटक क्रमांक 2 ला मैदानामध्ये सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील। आदित्य शेळके मैदानामध्ये आपण पाहतोय निश्चितच रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटवडे या टीम कडून गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात।
याचबरोबर डेड बॉल असेल. पुन्हा एकदा चांगला फटका इथे येतोय आणि धावफलक जो 17 वरती थांबलेला होता तिथून पुढे पुन्हा 4 धावा. दुसरं षटक सुरू होईल तर 21 धावा धावफलकावरती येत आहेत. 5 षटकांची मॅच, अत्यंत जबरदस्त फलंदाजी सुरू आहे मानदेवी क्रिकेट. खरं तर मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडे दिनू कांबळे आयकॉन आहेत, अत्यंत जबरदस्त आयकॉन. तर रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे संघाकडून पुण्याचा सुपरस्टार दत्ता पवार यांना आपण ॲज आयकॉन बघणार आहोत. या दोन सुपरस्टार आयकॉनचा खेळ आपल्याला इथे बघायचा आज. स्ट्राइक एंड वरती दिनू कांबळे असणार आहे. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज, अत्यंत गुणवान खेळाडू, भरपूर गुणवत्ता. ऑल इंडिया ओपन स्पर्धांमध्ये देखील दिनू कांबळेनं आपली गुणवत्ता स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळेच ॲज अ आयकॉन म्हणून महाराष्ट्रभरामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील दिनू कांबळेला मोठी मागणी असते. स्ट्राइक एंडला आपण बघणार आहोत दिनू कांबळेला. या अगोदर एक षटकार दिनूच्या बॅटमधून इथे बघितलेला आहे जो त्याने हुक केला होता चेंडू. आणि पुन्हा एकदा नवीन चेंडू फेस करणार आहे दिनू कांबळे. 7 धावसंख्येवरती नाबाद. आदित्य, लेंथ बॉल होता, दिनूनं शांतपणे चेंडूला खेळलेला आहे. किती किती मोठा फलंदाज असेल तर तो प्रत्येक बॉल वरती षटकार मारू शकत नाही, परंतु कोणता बॉल मी षटकार मारू शकतो याची योग्य निवड जो करतो ना तो यशस्वी होतो. आणि त्यामुळे आता बघितलं आपण दिनूला की या अगोदरचा चेंडू होता तो शॉर्ट ऑफ लेंथ मिळाला, त्याच्या रडार मध्ये होता, त्याने स्क्वेअर लेगला खूप लांब मारला. त्यानंतर उजव्याच्या बाहेर जो लेंथ बॉल होता त्याला व्यवस्थितपणे त्यानं कनेक्ट केलं, 1 धाव घेतली. तर ही ओळख असते चांगल्या फलंदाजाची. याबरोबरच पुढे सरसावत चेंडू खेळलाय अलॉंग द कार्पेट. वायडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 24 धावा धावफलकावरती आहेत. एक जबरदस्त स्पर्धा मुळशी करंडक 2025. खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या समोर येते, रुपेश दादा मारणे युवा नेते यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून मुळशी करंडकाचं केलेलं शानदार आयोजन पाहिजे. दिनू कांबळेचा हाहाकार मैदानामध्ये, शानदार षटकार, दुसरा. धावफलक बघूया आपण इथे. दुसरं षटक सुरू आहे. तब्बल 30 धावा, 30 रन्स ऑन बोर्ड. अत्यंत वेगवान. यस, परत एकदा पंच. वाह, काय सुंदर फटका आहे. 6 धावांची मोहर इथे मिळेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हलकासा बाउन्स होता आणि सरळ बॅटनं काय जबरदस्त पंच केलेला आहे. दिनू कांबळेचा तिसरा षटकार. 36 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आयोजनाची चर्चा आपण करूया. सन्माननीय अमृतदादा मारणे, माजी अध्यक्ष हमराज मित्र मंडळ, या स्पर्धेला निश्चित मोठी झळाळी देण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या सोबत सागरभाऊ हुलावळे माजी अध्यक्ष हमराज मित्र मंडळ, रोहिदासजी गोंते, किरणजी एनपुरे, राजेंद्रजी पवार, अमोल भाऊ तापकीर, सचिन भाऊ ताकवले, किरण भाऊ पडवळ, अतुल भाऊ ससा, रोहित दादा शिंदे, निखिल दादा साळुंखे, या सगळ्यांनी आयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा उचललाय. आणि एक मोठी स्पर्धा. खरं तर बक्षीस 3 लाख रुपये. ही एकमेव गोष्ट अशी आहे की सगळ्या क्रीडा रसिकांना, क्रिकेट रसिकांना खेचून घेते. तालुका स्तरावरती ही स्पर्धा आहे. गावचे संघ तिथे खेळतायत आणि गावच्या खेळाडूंना मालामाल करणारी स्पर्धा, अर्थातच मुळशी करंडक 2025.
2 षटकांचा खेळ संपतोय. पॉवर प्ले संपेल, मात्र पॉवर प्ले मध्ये धावा बनवलेल्या आहेत 36. ताबडतोड फलंदाजी. विशेष म्हणजे दिनू कांबळेचा जो षटकार आपण पाहिला, तुम्हाला रॉफला मारलेला, विराट कोहलीने मारलेल्या षटकाराची आठवण करून देणारा हा फटका होता. ज्या पद्धतीनं त्याचा शॉट ऑफ लेंथ बॉल विराट कोहलीनं सरळ बॅटनं पंच केला होता लॉंग ऑनला, आणि तो तसाच फटका इथे डावखुऱ्या हाताच्या दिनू कांबळेने दाखवला. यावरून दिनू कांबळेची गुणवत्ता लक्षात येते, त्याची स्ट्रेंथ लक्षात येते, काय ताकद आहे या खेळाडूकडे. धावफलक आहे मात्र 36 धावा, 2 षटकामध्ये 36. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 19, आणि आता क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे, जिथे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या बाहेर आहे. मिड विकेट लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. 5 क्षेत्ररक्षक हे कव्हर करतायत सीमारेषा, तर 4 क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या सराउंडिंग मध्ये नाहीयेत, तर यष्टिरक्षकाच्या सराउंडिंग मध्ये आहेत. यस, वाईड चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव फलक. चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. 2 चेंडू या षटकातले निर्धाव आलेले आहेत. सदोतीस धावा धावफलकावरती. गोलंदाज इथे असणार आहे प्रतीक भेगडे, तर दिनू कांबळे बरोबर फलंदाज असणार आहे स्ट्राईक एंडला शुभम माने. सरळ बॅटनं उचलला चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येतोय, आणि 2 धावा इथे प्राप्त होतील शुभम मानेसाठी. 2 धावा प्राप्त होतील मानदेवी क्रिकेट क्लब मानसाठी. मान हे गाव देखील या मैदानापासून जवळ आहे, घोटावडे गाव देखील या मैदानापासून जवळ आहे, आणि म्हणूनच कदाचित ही मॅच सकाळच्या सत्रामध्ये आयोजकांनी घेतलेली असावी, कारण लवकर मॅचेस सुरू व्हाव्यात. यस, इथे कडक शॉट, कट केला चेंडूला, सुंदर स्लाइस, आणि 4 धावांची नोंद. बघा, चौकारा बरोबर धावफलकाला गती मिळेल. 43 धावा, 43 लॉस ऑफ नो विकेट. सलामीच्या जोडीसाठी, पहिल्या विकेटसाठी 43 धावांची अभेद्य भागीदारी, मोठी भागीदारी इथे साकारली जाते पहिल्याच षटकामध्ये, पहिल्याच सामन्यामध्ये. यस, कडक शॉट शुभमचा, मिड विकेटला गॅप मोठा आहे. लॉंग ऑन मिड विकेटच्या मध्ये 6 धावा इथे मिळतील. सुंदर लाजवाब षटकार. पहिले 2 चेंडू शुभमच्या बॅटमध्ये नव्हते, मात्र त्यानंतर शुभमने चिरफाड केलेली आहे. परत एकदा खूट टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटनं लॉंग ऑनला मारलेला फटका, हातोडा टाकला, अक्षरशः घाव घातला होता चेंडूवरती. इथे चेंडूच्या वेदना चेंडूलाच कळल्या असतील या फटक्याबरोबर, आणि 1 धाव इथे प्राप्त होईल धावफलकावरती. धावा असतील आता, षटक क्रमांक संपेल. 50 धावा, अर्धशतक धावफलकावरती आलेला आहे.
नो बॉलसाठी रेफरल कॉल आहे DRS आणि तिथे नो बॉल. एक धाव अधिक धावफलकावरती येईल. दोन्ही फलंदाज अजून बाद नाही, नाबाद आहे आणि धावफलकावरती 51 धावा. अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी शुभम माने आणि दिनेश कांबळे. शुभम माने. दिनू कांबळे हा आश्वासक खेळाडू आहे. टीम बरोबर बॅलन्स राखून खेळणारा खेळाडू. अनेक खेळाडू आपण बघतो आयकॉन खेळाडू, मात्र दिनेश कांबळे हा काही वेगळा खेळाडू आहे आणि त्यामुळे संघ मालक जास्तीत जास्त पसंती दिनेश कांबळेला देताना आपल्याला बघायला मिळतात. याबरोबरच षटक क्रमांक 4 एव्हाना सुरू झालेला आहे. धावफलकावरती आहेत 51 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. तर शुभम माने, बराच वेळ आपण पाहतोय की शुभम माने स्ट्राईक एंडला आहे, दिनू कांबळे नॉन स्ट्राईक एंडला आहे. याबरोबरच शुभमचा हा फटका हुक केला, पाठीमागे जात चेंडूला जागा बनवत दिला फटका. खेळाडू कक्षामध्ये 6 धावा. अत्यंत सुंदर षटकार इथे शुभम मानेच्या बॅटमधून. दिनू कांबळे पहिल्या दोन्ही षटकांमध्ये थोडा खेळला. मला वाटते पहिल्या षटकामध्ये 2 बॉल दिनू कांबळेला मिळाले, तिथे त्याने एक षटकार, एका चेंडूमध्ये 1 धाव काढली होती. दुसऱ्या षटकामध्ये दिनू कांबळेला मिळाले 3 बॉल, तिथे त्याने 2 षटकार, 1 चौका, एक धाव सिंगल काढलेली आहे. आणि त्यानंतर दिनू कांबळे नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. नो बॉल, परत एकदा नो बॉल. या षटकातला दुसरा आणि धावफलक 58 वरती पोहोचेल. मात्र 5 चेंडूमध्ये दिनेश कांबळेच्या धावा आहेत त्या तब्बल 20. त्यामध्ये 3 षटकार आहेत आणि चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आपण विचार करू शकतो की आतापर्यंत जवळपास बॉल संपलेले आहेत 20 आणि 20 चेंडूंपैकी फक्त 5 चेंडू दिनू कांबळे खेळलेला आहे. रेफरल कॉल. पंचांनी नो बॉल घोषित केला होता, तर हा रेफरल कशासाठी आहे? विकेटच्या बाहेर पडलाय. तर क्षेत्ररक्षकांचा DRS आहे. अर्थातच रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे संघाचा DRS. पंचांनी तो नो बॉल जाहीर केलेला आहे, मात्र तिथे तिसऱ्या पंचांकडून आपल्याला योग्य निर्णय अपेक्षित आहे. शुभम माने स्ट्राईक एंड वरती. शुभम मानेने देखील मोठे फटके दाखवलेत. दिनू कांबळे समोर असताना आपल्या समोर जर एखादा असा चांगला बॅटर समोर आहे तर कोणताही फलंदाज तो अधिक आत्मविश्वासाने फलंदाजी करू शकतो. सचिन तेंडुलकर जर समोर असेल तर कुठल्याही फलंदाजाला सोबत फलंदाजी करताना मजा येते, कारण तेंडुलकर असं शांत राहत नाही नॉन स्ट्राईक एंडला. तो सातत्याने सांगत असतो की काय बॉल आहे, कसा बॉल येणार आहे, तू कसा खेळतोय, काय खेळायचंय तुला. आणि वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांचे असे भरपूर किस्से आहेत. सेहवाग म्हणतो की तेंडुलकरनं सांगितलं ना की मला 2 जर बॉल हाफ ट्रॅकर आले तर सेहवागने सांगितलं की पुढचा बॉल लेंथ येणार आहे, तो पुढचा बॉल लेंथच यायचा. मुरलीधरन दुसरा टाकत होता. सेहवाग म्हणतो मला कळायचं नाही तो दुसरा कसा टाकतो ते. मी तेंडुलकरला विचारलं तर दुसरा काही समजत नाही याचा. तेंडुलकरने सांगितलं की दुसरा टाकताना त्याचा हाताचा अंगठा वर येतो, बॉलच्या वर दिसतो अंगठा. सेहवाग गमतीनं म्हणतो मला तो अंगठा दिसायचाच नाही, कारण अंगठ्याचा रंग आणि मुरलीधरनचा रंग सेम होता. तेंडुलकरनं एक सेहवागचा किस्सा शेअर केला होता. तेंडुलकर असं म्हणतो की सेहवागला जर सांगितलं ना की तू आता मोठे शॉट खेळू नको किंवा व्यवस्थित खेळ, तर तो मोठा शॉट खेळणार, तो आपला ऐकणार नाही. मग एकदा सेहवाग असाच आउट झाला होता आणि काय
तिसऱ्या पंचांना इथे व्यवस्थित बघावं लागेल. खरं तर आपल्याकडं 3 कॅमेरे आहेत आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या कॅमेऱ्यात बंदिस्त होतील असं नाही आहे. तर तिथे तंत्राची थोडीशी मर्यादा पडू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानावरच्या पंचांचा निर्णय हा अंतिम राखण्यात येतो. तिसरे पंच जर निर्णय करू शकत नसतील तर आपण एक किस्सा तुम्हाला सांगत होतो की सेहवाग एकदा असाच जो चुकीचा फटका मारून बाद झाला आणि तो ड्रेसिंग रूम मध्ये येऊन बसलेला होता. तेंडुलकर त्याच्या जवळ गेला. अरे काही नाही, तू असा हा फटका इकडे खेळायला पाहिजे होता, तो षटकार मारायला पाहिजे होता हा बॉल, तू असं तेंडुलकरने सांगितलं त्याला. तो म्हणतो नाही पाजी, मुझे ध्यान से खेलना चाहिए. मी थोडीशी घाई केली तर मी जपून खेळायला पाहिजे इथून पुढे. आणि तेंडुलकर म्हणतो की मला जे अपेक्षित होतं त्याच्याकडून ते उत्तर त्यानेच दिलं. तर सेहवागला असं हँडल करावं लागत होतं आणि ते मला लगेच समजलं नाही, पण नंतरच्या काळामध्ये ते समजलं की सेहवाग असा खेळाडू आहे तर त्याला त्या पद्धतीनेच हँडल करायला पाहिजे. तर अशा अशा काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एकमेकांबरोबर इथे नो मागे घेण्यात येईल आणि वाईड बॉल असणार आहे तो. आणि याबरोबरच एक धाव मिळणार आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा फारसा फायदा झाला नाही, फारसा तोटाही झाला नाही. थोडा झाला तर थोडा तोटा झालेला आहे. का तर नो बॉलवरती त्यांना पुढच्या बॉलवरती फ्री हिट मिळणार होती, ती आता मिळणार नाही. धाव मात्र त्यांना एक मिळालेली आहे. तर एकूण धाव फलकावरती धाव 58 आहेत. षटक क्रमांक चौथं मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा शुभम, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, खांडून काढला शुभमनं. धावा इथे मिळणार नाहीत, धाव फलक तिथेच 58. तर मागच्या जवळपास आपण बघितलेलं आहे 9 चेंडूंमध्ये नॉन स्ट्राईक एंडला आहे दिनू कांबळे. फुल टॉस बॉल उंच कशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली आणि कॅच सुटतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. यस उजव्याच्या बराचसा बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा होईल. एक अतिरिक्त धाव, पंच एक बाउन्सची घोषणा देखील करतायत. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. रुटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे विरुद्ध किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब वाळीण डोंगरगाव या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी या. टॉस का बॉस या कक्षामध्ये यानंतरच्या होणाऱ्या पुढील सामन्याचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग कंप्लीट होण्याच्या पूर्वी तुम्ही टॉस बॉक्स कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, याची देखील नोंद घ्या. स्पर्धेची बांधणी अतिशय उच्च पातळीवरती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतो की इथं अनेक ज्या इतर टुर्नामेंटला सूचना असतात त्या मला इथे खूप कमी द्याव्या लागलेल्या आहेत. दिनू कांबळेसाठी टाकलेला हा चेंडू होता आणि निश्चित एक धाव इथे घेतली जाईल दिनू कांबळेकडून. बराच वेळ नॉन स्ट्राईकला उभा असलेला दिनू कांबळे आपण बघतो. फक्त 6 चेंडू त्याने इथे खेळलेले आहेत. तर या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 66 धावा धाव फलकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये मानदेवी क्रिकेट क्लब मान. याबरोबरच एक धाव मिळणार नाही इथे. बाहेरची कट जरूर घेतली चेंडूनं, मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 66 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. मागच्या 2 षटकांचा खेळ बघितला आपण. पहिल्या 2 षटकामध्ये धाव फलकावरती 36 धावा होत्या. तिथे 5 चेंडू दिनू कांबळेला मिळाले होते, त्यानं 20 धावा काढल्या होत्या. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत फक्त 30. फक्त नाही म्हणता येणार, 2 षटकामध्ये देखील 30 धावा आलेल्या आहेत. तर तिथे फक्त 1 चेंडू दिनू कांबळे खेळला आणि त्याने 1 धाव काढलेली. तर मागच्या 2 षटकामध्ये शुभम मानेनं तब्बल
28 किंवा 27 धावांचं योगदान दिलं असेल. हॅलो, चला यानंतरचा होणारा सामन्याचा टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. किरण भाऊ साडे स्पोर्ट फाउंडेशन वाळंड डोंगरगाव विरुद्ध रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे, इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर तुम्ही टॉस कबॉस या कक्षेमध्ये असणं गरजेचं आहे. धावफलक इथे आपण बघूया तो 66 आहेत आणि स्ट्राईक एंड वर दिनू कांबळे. पाचवा आणि शेवटचं षटक या डावातलं. मैदानामध्ये स्क्वेअर लेगला चेंडू आहे, एक धाव एव्हाना प्राप्त होऊ शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर होईल आणि दिनू कांबळे सुरुवात करतोय. यस यस यस, बोट आकाशाकडे हो जाईल. फलंदाज बाद दिनू कांबळे. पहिला धक्का, मोठा धक्का. दिनू कांबळे इथे बाद होतोय. तर नवीन फलंदाज मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाचा खेळाडू, अर्थात मान गावचाच खेळाडू आहे, पृथ्वीराज. शुभम माने आणि पृथ्वीराज ही जोडी मैदानामध्ये. शेवटचे 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. धावफलकावरती 67 धावात, एक गडी बाद. 67 धावांची मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली. दिनू कांबळेच्या 22 धावा देखील आपण पाहिल्या. एकूण त्यानं चेंडूंचा सामना केला 8 नाही 7 चेंडूमध्ये 22 धावा. आणि रेग्युलर नेहमीच सलामीला खेळणारे फलंदाज आता दुसऱ्या गड्यासाठी भागीदारी इथे करणार आहेत. दिनू कांबळे आयकॉन संघामध्ये सहभागी झाल्यामुळे पृथ्वीराजला 3ऱ्या क्रमांकावरती यावं लागलं. मात्र मानदेवी मानची ही सलामीची जोडी आहे. ओपनिंग पॅर. लेंथ बॉल, बॅक टू बॉलर. तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकत. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. अनेक ताकदवान आयकॉन आज आपल्याला बघायला मिळणार आहे. मागच्याही 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं, 3 दिवसांमध्ये चांगले चांगले आयकॉन खेळाडू संघ मालकाने इथे बोलो. ओ हो, काय शॉट आहे. अगदी सहज खेळला त्यानं. असं वाटलं नाही की हा फटका त्यानं जमवलाय, पण काय सुंदर फटका आहे. लाजवाब षटकार. अतिशय सुंदर फटका आहे. खरं तर असे फटके खेळताना तो प्रेक्षकांना दिंगमूड करून टाकतो. तोंडात बोटे घालायला लागतो. आश्चर्याचे गोड धक्के देतो. जबरदस्त फटका इथे. 6 धावांची मोहर इथे उमटेल. हाफ व्हॉली बनवला, सरळ बॅटनं उचलला चेंडूला. टायमिंग काय सुंदर होतं. धावफलक 77. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलक थांबायला तयार नाहीये. पृथ्वीराजनं एक षटकार ठोकून इरादे स्पष्ट. आता तो शेवटच्या नेहमीच पहिल्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणारा खेळाडू आज शेवटच्या षटकामध्ये. ओहो, काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. उंच फटका, लाजवाब. पुन्हा एकदा षटकार. हे महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या कंडिशनला खेळताय, कुठे खेळताय, यावरून तुम्हाला गिअर बदलता आला पाहिजे. आणि 2 मोठे फटके ठोकल्यानंतर इथे झेल देखील सुटणार आहे पृथ्वीराजचा. 2 धावा पृथ्वीराजला मिळतील. आणि धावफलक मात्र कोटीच्या कोटी उड्डाणे घेईल. 85 धावा. अजूनही षटक संपलेलं नाहीये. इथे शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल या षटकातला. तर 85 वरती स्कोअर पोहोचवलेला आहे मानदेवी मान संघानं.
एकदा विवाना एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 3 धावा देखील घेण्याचा प्रयत्न होईल. थ्रो किती वेगात जातोय ते महत्वाचं आहे, मात्र थ्रो देखील तिथे खराब आहे. 3 धावा मिळतील. 88 धावा 5 षटकामध्ये फायनल स्कोर राहिलेला आहे. विजयासाठी 89 धावांचं लक्ष्य रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे संघासमोर. रोकडेश्वर घोटावडे संघाला 89 धावा बनवावे लागतील, तर 88 धावांचा मोठा पर्वत उभा केलेला आहे मानदेवी क्रिकेट संघ मान संघानं. तालुक्यातल्या खेळाडूंनी दाखवलेले खेळ अत्यंत लाजवाब होता. शुभम माने आणि शेवटच्या सत्रामध्ये पृथ्वीराज. दिनू कांबळेनं खूप छोटी खेळी खेळली, मात्र 22 धावांची अत्यंत उपयुक्त खेळी होती, एनर्जी देणारी खेळी होती आणि शुभमनं देखील त्यामुळेच मोठे फटके दाखवले, सातत्य दाखवलं फलंदाजीमध्ये. त्याचा परिणाम आपण बघितला की 5 षटकाच्या समाप्तीनंतर 88 धावा हा स्कोर राहिलाय मानदेवी क्रिकेट संघ मान संघाचा. नाणेफेकीचा कौल होणार आहे. पण झालं. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाचे संघनायक चला आणि किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव संघाचे संघनायक चला. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौल हा इनिंग ब्रेक मध्येच झाला पाहिजे, याकडे लक्ष द्या. हॅलो चेक. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मुळशी करंडकच्या आयोजनामधील मुख्य भूमिका सन्माननीय अमृतभाऊ मारणे, सन्माननीय किरण भाऊ एनपुरे या दोन्ही अतिथींना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आपल्या शुभ हस्ते होते नाणेफेकीचा कौल. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे आणि किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव या दोन संघामध्ये मॅच होणार आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना. दोन्ही एक तगडे संघ आपल्या समोर आणि इथे स्पर्धेचे मुख्य आयोजक अमृतभाऊ मारणे, भाऊ एनपुरे या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीचा कौल. संघनायक आपल्या समोर आहेत. रोटमलनाथ लवळे आणि किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव. कॉल असेल लवळे संघाच्या संघनायकाचा. अमृत भाऊ कॉइन टॉस करतायत. हेड इज कॉल आणि टेल इट इज. तर किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव संघ टॉस जिंकतोय. काय निर्णय असेल? नक्कीच आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. निर्णया पाठीमागचं कारण काय?
कारण म्हणजे आमची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि ग्राउंडला रन चेस होतात. आज आयकॉन कोण आहे? आयकॉन नक्कीच आमच्याकडे बारामतीचा स्टार चैतन्यदादा काळंगी सर असतील. किती तयारी केलेली या स्पर्धेसाठी? आणि नक्कीच तयारी आम्ही चांगली केलेली आहे. स्पर्धा मोठी तालुक्यातली मला वाटते सगळ्यात मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी आमची तयारी पण चांगली आहे. नक्कीच चांगला खेळ करू आम्ही. किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन टॉस जिंकतायत आणि स्वीकारतायत क्षेत्ररक्षण फलंदाजी करायची लवळे संघाला. लवळे संघाची काय तयारी झालेली आहे? आता बॅटिंग करायची या सामन्यामध्ये. तयारी ते सर आम्ही दोन्हीची पण केली होती, बॅटिंग असू नाही तर बॉलिंग असू. जर बॅटिंग आली आमची आता म्हटल्यावरती आम्ही 80+ रन करायचं टार्गेट ठेवू. कोणता आयकॉन आहे संघामध्ये आज? गुजरातमधला स्टार आशफाक रबाडा. खरं तर स्पर्धेमध्ये येण्यापूर्वी एक आपल्या डोक्यात विचार असतो की इथे असा स्पर्धा असेल, तशी स्पर्धा असेल वगैरे. इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? काय भावना आहे तुमची? सर स्पर्धा ही आमच्या मित्रांनीच भरवलेली आहे आणि ह्या स्पर्धेचा आम्ही 4 दिवस झाला आम्ही लाईव्हचा इथं येऊन स्वतः येऊन बघत आलो आहे. आम्ही खूप आतुर आहे या स्पर्धेत खेळण्यासाठी आणि तो दिवस आज आला आहे. आज आम्ही 100% चांगले खेळू. वाह, अतिशय जबरदस्त कॉम्प्लिमेंट दोन्ही संघ नायकांकडून आलेले आहेत. तर किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव संघ जिंकतोय टॉस आणि स्वीकारतायत क्षेत्ररक्षण फलंदाजीसाठी त्यांनी निमंत्रण दिलंय रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाला. टॉस बॉक्समध्ये इतकंच. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे योगेश सावळे सर आपल्या समवेत आहेत. थँक्यू. धन्यवाद सर. गगनवेदी नजर ज्याची पहाडासम विशाल काया, धगधगता सूर्य ही झुकतो आधी वंदितो प्रभू शिवराया. छत्रपती शिवाजी महाराजांचे जिनी नतमस्तक होऊन रुपेजदा मारणे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित मुळशी करंडक 2025 आणि या मुळशी करंडकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये दत्ता पवारची जबरदस्त फटकेबाजी, लगातारचा हा दुसरा षटकार. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानावरती पहिलं सुरू झालंय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा आणि त्यानंतर निश्चितच मावळचा स्टार टेनिस क्रिकेटचा किंग दत्ता पवारच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार आणि त्या पाठोपाठ लॉंग ऑन मध्ये ठोकला एक चौकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं रुपेजदा मारणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रुपेजदा मारणे स्पोर्ट फाउंडेशन, हमराज मित्र मंडळ आणि खऱ्या अर्थानं अमृतदादा मारणे आयोजित मुळशी करंडक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे विरुद्ध मानदेवी क्रिकेट क्लब मान. पुढे सरसावत इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फेकून दिलाय दत्ता पवारच्या बॅटमधून सीमारशीच्या बाहेर. आणखीन एक चौकार. NS 89 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि त्या 89 धावेंचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात कशी असावी तर नक्कीच दत्ता पवार दाखवून देतोय आपली ताकद. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे या टीम मध्ये मित्रांनो या अगोदर देखील दत्ता पवारला आपण खेळताना पाहिले. SP चषक कासारसाईच्या स्पर्धेमध्ये जी आयकॉन टुर्नामेंट होती नक्कीच दत्ता पवार या टीम सोबत या अगोदर खेळलेले आहेत आणि नक्कीच चांगल्या कॉम्बिनेशननी पुन्हा एकदा रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे संघ मैदानावरती उतरलाय. दत्ता पवारची बॅट तळपली. नक्कीच मैदानावरती जर आपण पाहिलं तर मागच्याच महिन्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये स्वराज्य चषक उर्से या स्पर्धेमध्ये बायकर मॅन या पुरस्कार नक्कीच मिळाला. मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक फटकवणारा दत्ता पवार मॅन इन फॉर्म आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिल्या डावामध्ये 88 धावा 5 ओव्हरमध्ये उभ्या केल्या, ज्यामध्ये दिनू कांबळे, शुभम माने, पृथ्वीराज पवार या तीनही फलंदाजांनी अतिशय ताबडतोब फटकेबाजी करत एक चांगला स्कोर उभा केला. परंतु आता नक्कीच दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. यावेळेचा बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती योगेश साळुंके आलाय. फुल टॉस बॉल दिलाय आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल सीमा पार. रन मिळतायत 4.
चौकारानं नक्कीच सुरुवात मैदानामध्ये केली आहे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये दत्ता पवारची बॅट बोलली. फुल टॉस बॉल, फटका तर फसलाय. मिड ऑनला फिल्डर आहेत, स्वतः योगेश देखील पोहोचत होता चेंडूच्या खाली. दूरवरतून संतोष शेळके देखील आले होते आणि तिघांच्या मधोमध चेंडू पडला मित्रांनो. या चेंडूवरती सिंगल येते. या सिंगल बरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 27 धावा ज्या नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरच्या मॅच मध्ये निश्चितच आपल्याला इन ॲक्शन रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे हा संघ पाहायला मिळणार आहे. निश्चितच संपूर्ण टीम उपस्थित झालीत. प्रमुख खेळाडूंचं देखील आगमन आले जाता तांगडे देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मॅचकडे घेऊन जाईल. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 89 रन्सचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा ज्या निश्चितच दत्ता पवार आणि आकाश केसवड या जोडीनं कुठून काढल्यात. आकाशनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक बॉल खेळला, एक धाव बनवली. पहिल्या ओव्हरचे 5 चेंडू मैदानावरती दत्ता पवार यांनी खेळले आणि नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आणि 2 षटकार. जबरदस्त सुरुवात. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय जयेश पवार. डीप मिड विकेटला आपण पाहतोय नक्कीच होता. थोडासा फॉरवर्ड मध्ये येऊन चेंडू अडवतोय आणि त्यानंतर नक्कीच एक सिंगल धाव प्राप्त होते. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. पॉवर प्लेची षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू असताना मैदानामध्ये आपण जर पाहिले तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतात. योगेश साळुंके. याचबरोबर खुल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट बॉल जो पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला चेंडू जो डॉट आलाय तो दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल डॉट आलाय. नक्कीच मैदानावरती पहिल्या 9 चेंडूवरती 28 धावा वसूल केलेल्या पाहायला मिळाल्यात. यावेळेस चेंज ऑफ पेस, स्लोवर वन टाकलाय. लॉंग ऑफ मिड ऑफला फिल्डर आहेत संतोष. चेंडू अडवतायत आणि त्यानंतर नक्कीच घेतली जाते मैदानामध्ये एक सिंगल. या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 29. 29 धावा. एकही फलंदाज बाद नव्हता. चांगली भागीदारी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर जसा आलाय तसा भिरकावलाय दत्ता पवार. ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. अफलकावरती 35 धावा आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानावरती मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाने देखील अशाच प्रकारची ताबडतोड सुरुवात केली होती. खरं तर मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ एका रन्सनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये पुढे होते. त्यांनी खऱ्या अर्थानं 36 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या डावामध्ये देखील त्या 36 धावेंना प्रत्युत्तर देत असताना 89 धावेंचा पाठलाग करत असताना मैदानावरती जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या त्या तब्बल 35 धावा. दत्ता पवारची बॅट बोलू लागले. 7 चेंडू खेळलेत, 28 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला आकाश केशवडनं देखील मैदानावरती एक मोठा फटका जरूर खेळलेला आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती खऱ्या अर्थानं ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून तर खेळणारे आणि निश्चितच मुळशी करंडक 2025 या स्पर्धेमध्ये आपल्याला मुळशी तालुक्यामध्ये प्रथम तास पाहायला मिळत आहेत ते ठाणे जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं अंबरनाथ शहराची असणारे दिनू कांबळे आपण पाहतोय मैदानावरती दाखल होताना नक्कीच पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या मार्कवरती दिनू कांबळे. 18 बॉल 54 धावांची गरज. समोर आकाश केसवड. एक सिंगल धाव मैदानावरती येते.
याचबरोबर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दत्ता पवार आपण पाहतो मैदानावरती. नक्कीच यावेळेसचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. एक धाव जी लेग बाईच्या माध्यमातून येते. धावफलकावरती धावा आहेत त्या 37. दिनू कांबळेची ओव्हर मैदानावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती लेग बाईची धाव. याचबरोबर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील आकाश यांच्या बॅटवरती चेंडू पुरेपूर मिडल झालेला नाहीये आणि नक्कीच आता मैदानावरती एक सिंगल येते. आकाश केशवडचा नॅचरल गेम जर मित्रांनो तुम्ही पाहिला तर अटॅक करणं हा त्याचा नॅचरल खेळ आहे. परंतु आता निश्चितच या सामन्यामध्ये थोडासा प्रेशर माझ्यामध्ये त्याच्यावरती असावा. मोठी स्पर्धा आहे, पहिलाच सामना आहे. ओपनिंगसाठी नक्कीच टीमकडून संधी सातत्यानं मिळते. पुढे सरसावा, त्यावेळेसचा बॉल कव्हर पॉइंटला खेळून काढलाय. योगेश साळुंके आहेत डीपला, सिंगल मिळते. अनेका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. हो, दिनू कांबळे यांची गोलंदाजी नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूंवरती 4 एकेरी धावा मैदानावरती खर्च केल्यात. भलेही 4 बॉलवरती कुठल्या प्रकारची विकेट आलेली नाहीये मित्रांनो, परंतु तुम्ही जर पाहिलं याचबरोबर आकाश केसवडचा हल्ला लॉंग ऑफला जेपी आहे. हो, मोठी चूक, जेल मिस झालाय. धावेंसाठी पळापळ, रनआउटचा चान्स, फेकी अस्ताव्यस्त आणि याचबरोबर या चेंडूवरती नक्कीच धावा प्राप्त होताना पाहायला मिळतील. 2 धावा मिळत आहेत. 40 धावा आपण पाहतो धावफलकावरती नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही 13 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. नक्कीच मैदानावरती आपण जर पाहिलं तर शेवटचे 13 बॉल 48 धावा, प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच आता इथे प्रत्येक खेळाडूला मैदानावरती करावी लागणार आहे. कमी करायचं का? ओके. एक्केचाळीस धावा मैदानामध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं सुरू असताना दिनेश कांबळे उर्फ दिनू कांबळे हे गोलंदाज मैदानावरती. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. यावेळेस आकाश केसवडचा हल्ला आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय सरळ सीमा पार. मैदानामध्ये उठतात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. येथे पॉवरफुल विकेट षटकार. दिनू कांबळे यांच्या या षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच मैदानामध्ये 12 धावा षटकामध्ये आलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा. अशा धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 47 आणि अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक. आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 42 धावेंची आवश्यकता जी नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 42 धावा ही समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. रुपेशदादा मारणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहतोय रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित खऱ्या अर्थानं मुळशी करंडक 2025 ही स्पर्धा मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांक तब्बल 3 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 2 लाख, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये आणि खऱ्या अर्थानं चतुर्थ क्रमांक 75,000 रुपये आणि मानाचं करंडक असणारी क्रिकेटची स्पर्धा नक्कीच तुम्हा सर्वांच्या भेटी झाली आहे. मुळशी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारे सर्व संघ आणि खऱ्या अर्थानं खुल्या गटातील ऑल इंडिया ओपन आयकॉन निश्चितच एक आयकॉन खेळाडू प्रत्येक टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू समीकरण तर निश्चितच बदललेलं पाहायला मिळालंय. पहिला बॉल दत्ता पवार यांनी नक्कीच मैदानावरती चेंडू खेळून काढलाय. तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग. प्रसन्न ओझरकर टीमचे लीडर आणि नक्कीच या लीडर वरती आघात केलाय. पहिल्या बॉलवरती ठोकलाय चौकार. चौकाराच्या बरोबर संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर 51 धावा ज्या निश्चित स्वरूपामध्ये मैदानावरती पाहायला मिळतील. अजूनही 11 बॉल 38 धावींची गरज. 11 चेंडू 38 धावा. हो, मोठी अपील.
गोलंदाज आणि विकेट किपर पृथ्वीराज यांनी देखील खरं तर अपील उचलून धरली होती, परंतु इथे नक्कीच पंचांचा साफ नकार जो मैदानावरती पाहायला मिळालाय. बॅट खरं तर जमिनीवरती घासलेला आहे. आवाज जरूर आला तिथे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणि याचबरोबर डॉट बॉल पाहायला मिळेल. एकेका डॉट बॉलनं आता समीकरण बदलत जाणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 10 बनवायचे 38. याचबरोबर उसळी घेणारा बॉल जसा आलाय तसा भिरकावलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. मुळशी करंडकाचा अफलातून षटकार. डॉट बॉल 57 धावा धावफलकावरती मैदानामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज प्रसन्न तयार. 4 चेंडूवरती 10 धावा या षटकामध्ये नक्कीच आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेत. बिग विकेट गॉन. क्रुशल मुवमेंटला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दत्ता पवार आयकॉन होत आहेत बाद. पहिला विकेटचं पतन. नवीन फलंदाज सागर मांडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. क्रुशल मुवमेंटला विकेट गेलाय आणि निश्चितच मित्रांनो जसा झेल टिपला तसा मानदेवी क्रिकेटला मान संघानं मोठा जल्लोष केलाय. नक्कीच खरं तर ज्यांना जो विकेट खरं तर प्रामुख्याने मिळवायचा होता त्या फलंदाजाला बाद केले. दत्ता पवार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती सागर मांडे दाखल होत आहेत. धावफलकावरती 57 धावा. 7 चेंडू 32 धावांची गरज. प्रसन्न उजरकर यांच्या षटकाचा 1 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. नक्कीच मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर हा चेंडू निर्णायक बॉल असेल या मॅचचा. याच बॉलवरती पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि नक्कीच यावेळेस जय पवार या अगोदर पृथ्वीराज पवार आणि निश्चितच या चेंडूवरती जय पवार सुंदर झेल टिपतायत. सागर मांडे बॅक टू द पवेलियन. आलं पावली माघारी. विकेटचं पतन. क्या कहना मेरे शेर का, क्या कहना मेरे यार का. अखेरचे 6 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल 32 धावा हे समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. 57 धावा स्कोर कार्डवरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू मॅचचे निर्णायक बॉल असणार आहेत आणि 6 चेंडू हाताळण्यासाठी खरं तर पैसे कुठल्या गोलंदाजावरती विश्वास नक्कीच टीम इथे दाखवेल. टीमचे प्रमुख गोलंदाज लीडिंग विकेट टेकर मानदेवी क्रिकेटला मान संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज. निश्चितच तुम्ही जर पाहिले तर मैदानावरती निलेश अण्णा मोहिते जे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. नवीन फलंदाज सिद्धार्थ घोडके मैदानावरती दाखल होत आहेत. शेवटचे 6 बॉल 32 धावा. समीकरण मुख्य कॅमेरामन एंड कडून नक्कीच आता मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश मोहिते सज्ज होतील. या अगोदर देखील एक ओव्हर त्यांनी हाताळलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये निश्चितच बरेचसे ते महागडे ठरले होते. तब्बल 22 धावा आल्या होत्या, परंतु अंतिम ओव्हर
व्यवस्थितरित्या हाताळावी लागेल. याचबरोबर ओव्हरपिचचा बॉल त्याला उडवलाय लॉंग ऑफला. चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं दोन फिल्डरची दरी भेदणारा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. दोन फलंदाज बाद 61 धावा लोफलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडू आणि 28 धावेंची गरज. निलेश मोहिते यांच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय आणि चौकारानं नक्कीच मॅच ऑन झाली आहे. आता शेवटचे 5 चेंडू 28 धावेंची गरज. आकाश केसवडला कामगिरी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती आघात करावा लागेल. परंतु निलेश मोहिते अनुभव या खेळाडूकडे आहे. त्या अनुभवाचा वापर करून इथे नक्कीच गोलंदाजी अचूक टप्प्यावरती केली जाते आणि चेंडू डीप मिड विकेटला एक सिंगल या चेंडूवरती पाहायला मिळते. एका सिंगल बरोबर संघाचा दोफलक पुढे जाईल. दोफलकावरती 62 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 27 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. उमराज मित्र मंडळाचे असणारे माजी अध्यक्ष खऱ्या अर्थानं अमृतदादा मारणे यांच्या नेतृत्वाखाली कृषी करंडक 2025 ही स्पर्धा आम्ही सर्वजण पाहतोय. दरम्यानचा चेंडू मैदानावरती बॅटची टॉपेज घेतले आणि बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. नक्कीच या चेंडूवरती सिंगल प्राप्त होईल. 63 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना 11 बॉल 22 वरती आकाश केसवड खेळतायत. निश्चितच 200च्या स्ट्राईक रेटनं आकाश खेळतात. परंतु 89 धावेचा पाठलाग तुम्हाला ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस जवळपास 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग होणं गरजेची. दरम्यानचा बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरतून जातोय चेंडू सीमापार. आकाश केसवडचा हल्ला. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. शेवटचे 2 चेंडू आणि 20 धावेंची गरज नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण असताना नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. नागेश नवीन द्यायचा का सर? अक्षय सर नवीन का? दोन फलंदाज बाद दोफलकावरती 69 धावा आहेत. अजूनही 2 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. दत्ता पवार बाद झाल्यानंतर नक्कीच मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर धावेंचा वेग थोडासा मंदवला जरूर. परंतु त्यानंतर आकाश केसवडनं या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धूने एक सिंगल घेतली. षटकार आला. 2 चेंडू 20 धावेंची गरज आहे. संघ पराभवाच्या खाईत सापडलेला आहे. परंतु मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीच्या फरकानं पराभूत व्हायचं नाहीये. त्यासाठी आकाश केसवडचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यानचा चेंडू नक्कीच मैदानावरती पॉइंट मधून बॅकवर्ड मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि याचबरोबर 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. निश्चितच मित्रांनो या अगोदर देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं नेट रन रेट खराब असल्यामुळे खरं तर कित्येक संघ स्पर्धेच्या बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे आता शेवटचा एक चेंडू 18 धावा. मोठ्या फटक्यासाठी आकाश केसवडला जावं लागेल. परंतु निलेश मोहिते यांना प्रयत्न करावा लागेल डॉट बॉल किंवा विकेटसाठी. हॅलो कव्हर्सला खेळून काढलाय आणि या चेंडूवरती नक्कीच 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबर सामना संपलाय. दिवस क्रमांक 4 मुळशी करंडक 2025 या स्पर्धेतील 4थ्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये विजय सलामी दिली आहे मित्रांनो. मानदेव क्रिकेट क्लब मान संघानं सामना जिंकलाय 15 धावेंनी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांचं मनपूर्वक मनापासून आभार. दोन्ही संघ लगेचच एका ओळीमध्ये एका लाईन मध्ये एकमेकांना सेकंड्स करण्यासाठी मैदानावरती या. चला रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटवडे टीम लाईन अप करून तुम्ही मैदानामध्ये या आणि दोन्ही टीम एकमेकांना सेकंड्स करतील याची देखील नोंद घ्या. जे संघ नियमांचं सूचनांचं पालन करणार नाहीत त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील नोंद घ्या. लाईन अप करून लगेच मैदानामध्ये या आणि दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना सेकंड्स करतील. मैत्रीपूर्ण लढती निश्चितच मुळशी करंडकामध्ये आपण पाहतो. विनंती आहे
या सामन्यानंतर होणारा पुढील सामना मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे विरुद्ध निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीण डोंगरगाव या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच. आणि निश्चितच किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीण डोंगरगाव टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. चला किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीण डोंगरगाव टीमला देखील विनंती आहे लाईनअप करून आपण मैदानावरती दाखल व्हा आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर मान आय टी नगरीचे असणारे निश्चितच माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रविभाऊ बोडके या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता झालेला सामना पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण मिळणार आहोत. नक्कीच 19 चेंडू आणि 38 धावेंची एक जबरदस्त इनिंग उभा करणारा शुभम माने खऱ्या अर्थानं मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाची रन मशीन शुभम माने ठरलाय या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, सामन्याचा सामनावीराचा मानकरी. या शुभम आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातोय. ओके, ज्या टीमची मॅच झाली असेल त्या टीमच्या खेळाडूंना विनंती आहे सेकंड्स केल्यानंतर तुम्ही मैदानाच्या बाहेरून जिकडे कुठे जायचं असेल तिकडे जायचं याची देखील नोंद घ्या.